उद्या ठाणे शहरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शन पर्यंत महापालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्यांच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी बंद असेल। तसंच काही भागात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा केला जाईल। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेला आहे। इथल्या मुसलेवाडी, पानगाव आणि आसरावाडी या गावामध्ये मुंबईतील मातोश्री प्रतिष्ठान आणि लातूर मनसेकडून पाणी पुरवठा करण्यात आला। ज्या ग्रामपंचायतींचा ठराव मिळाला आहे अशा राज्यातील सर्व गावांना पाणी पुरवायचा निर्धार मातोश्री प्रतिष्ठानने केलेला आहे। वाशिम नगर परिषद संकुलातील थकबाकी असलेल्या 25हून जास्त दुकान गाळ्यांवर नगर परिषदेने कारवाई केली आहे। गाळाधारकांनी सुरुवातीची अग्रिम रक्कम भरल्यानंतर पुढील रक्कम भरलीच नव्हती। नोटीस देऊनही गाळे मालकांनी थकबाकी भरलेली नसल्यामुळे अखेर नगर परिषदेने हे गाळे सील केले आहेत। यवतमाळच्या मोहदरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यामुळे मुलांना शाळेच्या पटांगणामध्ये बसवून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत। शाळेची इमारत जीर्ण झाली असून ती कधीही कोसळू शकते। नवी इमारत बांधण्याची मागणी शिक्षकांसह नागरिकांनी केली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 11 प्राध्यापकांवर 40 पदांची जबाबदारी देण्यात आली। एका प्राध्यापकावर 5 पदांची जबाबदारी दिल्यामुळे विद्यापीठाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे।